काय सांगाल दादा, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी की महायुती आघाडी? महाविकास आघाडी. काय सांगाल? महायुती. महाविकास आघाडी. महाविकास. महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. महाविकास. महाविकास आघाडी. महायुती. महायुती आघाडी. महाविकास आघाडी. महायुती. महायुती. महाविकास आघाडी. महायुती. 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 महायुती आघाडी. महायुती. 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 जवळपास बघायला गेलं तर संमिश्र प्रतिक्रिया आहेत. सरकार कोणतं येऊ दे, शेवटी मी कोल्हापूरवासी आहे. कोल्हापूरचा विकास महत्त्वाचा आहे. महाराजांच्या प्रती आम्हाला आदरच आहे आणि आदर राहणार कायम. खरं पण जर एक विकासाचा दृष्टिकोन बघायला झालं तर भाजप इज बेस्ट ऑप्शन. फक्त काय आहे की देशात जे सरकार आहे ते राज्यात असायला पाहिजे आणि राज्यातलं सरकार परत आणि शहरात असायला पाहिजे, तर हे सगळे साम्य लागेल. आम्हाला केंद्रात मोदी सरकार पाहिजे, म्हणजे आमच्या प्रश्नासाठी आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी, हिंदुत्वासाठी. आम्ही नेता बघून आता पुढे कोणाला तिकीट मिळते बघून त्याच्यावर ठरवणार. ज्याला कामाची गरज आहे तो रोजगार शोधणार. तुम्हाला घरात कोण रोजगार घे म्हणून कोण येणार नाही. वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही. नाम घेता पुकार, गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. दर्शको नमस्कार, के के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. के के न्यूज चॅनलच्या माध्यमातून आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा आपण लोकांच्या मध्ये जाऊन काय कौल आहे, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण कुणाच्या बाजूने किंवा कुणाला मत टाकणार, एकंदरीत कौल काय सांगतोय या संदर्भात आपण चर्चा करतोय, लोकांशी जाऊन भेटतोय, बोलतोय. आता मी जवळपास बघायला गेले तर महालक्ष्मी मंदिरपासून रंकाळा जाणारा जो काही रोड आहे, या रोडवरील तरुणांच्या सोबत आहेत. इथं काही तरुण आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहे. काय सांगाल दादा, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी की महायुती आघाडी? महाविकास आघाडी. काय सांगाल? महायुती. महाविकास आघाडी. महाविकास. महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. महाविकास. महाविकास आघाडी. महायुती. महायुती आघाडी. महाविकास आघाडी. महायुती. महायुती. महाविकास आघाडी. महायुती. 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 महायुती आघाडी. महायुती. 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 जवळपास बघायला गेलं तर संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काय सांगाल, का बरं? काय म्हणला? का, कशाबद्दल? आम्हाला केंद्रात मोदी सरकार पाहिजे, म्हणजे आमच्या प्रश्नासाठी आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी, हिंदुत्वासाठी, यासाठी. काय सांगाल, का बरं? काय नाही, का पाहिजे? मोदी. कशाबद्दल मोदी का पाहिजे? आतापर्यंत सगळी कामच चांगले केलेले आहेत. कुठलं काम म्हणजे असू दे, मुलींचं शिक्षण असू दे, बाकी सगळं डिसिजन चांगलं, विकासाची कामं चांगली केलेली आहेत सगळी. त्यामुळं मोदी. दादा काय सांगाल, कशाबद्दल? डिसिजन फास्ट आहेत. प्रत्येक काम कुठलं पण असून दे त्यांना सपोर्ट केलं जातं. आपली आर्मी असून दे किंवा डिफेन्स कुठली पण असून देत. त्यानंतर ना आपलं वैज्ञानिक कुठलं जे शोध वगैरे असतात आपलं त्या गोष्टी असून देत किंवा ग्राउंड लेवलला जी कामं होत्यात सगळ्याच. थोडक्यात मी शेतकरी आहे, मी शेतीची कामं करतोय. मला शेती अंतर्गत म्हणजे ज्या इथनं मागं ज्या सुविधा मिळाल्या नाहीत मला ते ह्या काळात मिळाल्यात सर्वार्थानं. काय सांगाल? मोदी सरकार. मोदीच पाहिजे. कशाबद्दल? कोल्हापूरचा विकास आपल्या त्यांच्यामुळे झालेला आहे. बरोबर. जवळपास बघायला गेले तर महाराज उभा आहेत दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमधून. आम्हाला महाराजांबद्दल विरोध नाही आहे, पण आपल्याला मतदान करायचं तर भाजपला. काय सांगाल दादा, महाराज उभा आहेत? महाराजांच्या प्रती आम्हाला आदरच आहे आणि आदर राहणार कायम. खरं पण जर एक विकासाचा दृष्टिकोन बघायला झालं तर भाजप इज बेस्ट ऑप्शन. दादा नमस्कार, नाव कसं आपलं? शांत शिराळे. काय सांगाल, महाविकास आघाडी की महायुती आघाडी? महायुती आघाडी. का बरं? सध्या मोदींची जो आपल्याला भारताला गरज आहे अखंड, कारण मोदींनी जे आता ह्या गेल्या 10 वर्षात जे काम केलेलं आहे, जेणेकरून फक्त भारतामध्ये नाही तर भारताच्या बाहेर पण जी त्यांनी देश जोडलेले आहेत पूर्ण, त्याच्यामुळं जी आपली त्यांनी आर्थिक जी संरक्षक बाजू खूप छान केलेली आहे भारताची. आणि भारतात जे काही जे निर्णय होते जे खूप वर्ष झाले प्रलंबित होते, जसं की जम्मू काश्मीरचा आपला याचा कलमाचा 370 कलमाचा प्रश्न म्हणा, त्यानंतर आपल्या जे मध्ये ज्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचं जे सर्जिकल स्ट्राईक वगैरे केलं, तर ह्या गोष्टी ज्या मोदी साहेबांनी केलेल्या आहेत त्यामुळं आपलं आता भारताची जी संरक्षण बाजू इतकी भक्कम झालेली आहे की त्यामुळे आता कुठलाही देश आपल्याकडे काही गोष्टी करायच्या अगोदर 100 वेळा विचार करतो, जो अगोदर करत नव्हता.
त्यामुळे सध्या तरी मोदींची भारतात इतकी गरज आहे की भारताला महासत्ता बनवण्याचं जास्त करून जर कुणामध्ये जर एक हे असेल कपॅसिटी असेल तर ते मोदी साहेबांच्यामध्ये. जवळपास बघायला गेले तर प्रत्येक निवडणुकीमध्ये कोल्हापूरकरांना आश्वासन दिलं जाते. IT पार्कचा प्रश्न आहे, तर प्रत्येक जी निवडणूक असेल, लोकसभेची असेल, विधानसभेची असेल, त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये IT पार्कचं किंवा रोजगाराचं काहीतरी सांगितलं जाते की अशा पद्धतीनं रोजगार उपलब्ध होईल. काय वाटते कुठलं सरकार हे करू शकते आणि कोल्हापुरातला कुठला नेता यासाठी? हे फक्त मोदी सरकारच करू शकते. मोदी सरकारनंच केलंच पाहिजे हे, कारण सगळीकडेच मोदी सरकारनं आपल्या योजना चालू केलेल्या आहेत, कामधंदे दिलेले आहेत, गोरगरीब, त्यामुळं जनता जगलेली आहे आता. परंतु हे राजकारणच इथली लोकच करतात, त्यामुळे ही इथे येऊ शकत नाही. कोल्हापूरचा विकास कुणामुळे रखडला असं वाटतं? कोल्हापुरातला विकास हा महाविकास आघाडीमुळेच रखडला. बरं, का हो, का असं का? आता काय आडकाडीच करायला की प्रत्येक गोष्टीत कुठलं रस्त्यात काम आणलं मी आणलं करून असतात. त्यांच्यातच भांडण व्हायला लागल्यात, त्यामुळे ते रोड पण रखडले जातात. श्रेयवाद. काय सांगाल सर? महायुती बरोबर आहे. महायुती बरोबर आहे. कशासाठी आणि का पाहिजे? आता म्हणजे विकास झाला आहे त्यांच्यामुळे, मोदी सरकारांच्यामुळे विकास झाला आहे. विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षण घेऊन पुढे रोजगार मिळाला, शिक्षण त्यांनी मोफत केले, भरपूर म्हणजे फॅसिलिटीज त्यांनी केलेले आहेत. कोल्हापुरातल्या रस्त्याचा प्रश्न आहे, तो कोण सोडवणार? महायुती सोडवत. 100% माहिती प्रश्न आहे का? आहे रस्त्याचे हे झाले मंजूर, कमतीच करून देणार रस्ते. सत्ता कोण आहे महानगरपालिकेत? आम्ही अनेक लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. जवळपास सगळा जो काही निधी आहे तो फक्त कागदावरती आणि डिजिटल बोर्डवरती असं म्हणतात लोक. असं त्याच म्हणण्याचं आहे फक्त. ते जाऊन महानगरपालिकेत जाऊन बघून द्यात कोणी कामं थांबवल्यात, कोण अधिकाऱ्यांना दबाव आणाले. हे चांडा चौकडी जाऊन थांबवतात, दबाव आणतात तिथे जाऊन अधिकाऱ्यांच्यावर. आता महायुतीमुळे किती रस्ते आता मध्ये आता बोळातून किती रस्ते झालेत बघा. आता सिमेंटचे रस्ते आता झालेत सध्या, सगळे महायुतीमुळे झालेत. अहो, आता कोल्हापुरात बघायला गेलं तर प्रत्येक रस्त्यावरती खड्डा नाही असं हे नाही आहे. प्रत्येक रस्ता मंजूर आहे. प्रत्येक महाविकास आघाडीच आहेत नाही तर 5 आमदार त्यांचा, मग विकास कुठं कोणा होतातला? आमदारांना फंड मिळत नाही, मग त्यांनी विकास करायला नको. आता काय बघा की आता प्रत्येक अधिकारी दबाव आणतात ते. 5 आमदार महाविकास आघाडीचे आहेत. तुम्ही आता तरुण आहे, इथनं पुढे आता तुम्ही सगळे मोदी वगैरे म्हणायला लागलाय. केंद्रात असेल, राज्यात असेल, त्यांची आता सत्ता आहे. पाहिजे तेवढा कोल्हापूरसाठी निधी सुद्धा आलेला आहे, पण विकास का होत नाही? आता महानगरपालिकेत सत्ता त्यांची आहे, अधिकाऱ्याला दबाव आणतात ते. त्यामुळे कसं आहे ना, खाली सांगा जाऊन आता किती हे करायचं, काय प्रमाण आहे का नाही? आता हे रस्ता मंजूर आहे, त्या अधिकाऱ्याचं झालं ते सांगतात हे टेंडर पास करू नका, ते करू नका, ते त्यांचा दबाव आहे. तर नाव आता काय कशाला घ्यायचं? महाविकास आघाडीकडे पूर्णपणे काम थांबवले त्यांनी. महालक्ष्मी तीर्थाचा सगळा आराखडा असून दे, त्यांनीच काम थांबवले. कोल्हापूरमधील तरुणांना रोजगाराचं खाली आहे की कोल्हापूरमधील तरुणांना रोजगाराची काय साधनं नाहीत, काय म्हणताय? मग कोण करणार? नाही, रोजगार आहे की नाही कोण म्हणते? कुठं आहे रोजगार? आहे की हुडकाय झाला, ज्याला गरज आहे तो हुडकणार की रोजगार. ज्याला गरज आहे सेंट्रिंग काम करायचं जाऊन दे, रोजगार नाही तो. शेतीत बांगला जाऊन दे, रोजगार नाही तो. ज्याला कामाची गरज आहे की तो रोजगार शोधणार. तुम्हाला घरात कोण रोजगार घे म्हणून कोण येणार नाही. जवळपास प्रत्येक निवडणुकीला IT पार्कचं आश्वासन दिलं जाते, होत नाही. IT पार्क हा दुसरा विषय झाला. स्थानिक लेवलला सुरुवातीचा विषय जे काय सध्याची जी डेव्हलपमेंट चालू आहे म्हणा, आता सगळ्यात मोठा विषय झाला राम मंदिराचा प्रश्न. जसं राम मंदिर मोठं झालं, त्या ठिकाणचा जो काही एरिया डेव्हलप झाला तिथं रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. तसं महालक्ष्मी मंदिर आहे आपले, तर रंकाळा आहे, ते डेव्हलप करा. आपल्याकडं भरपूर साधन आहेत डेव्हलप करण्यासाठी. ते जर डेव्हलप केलं तर त्या अनुषंगानं 100% तुमच्या इथं रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार का नाहीत? आत्ताचं जे कोल्हापूर आहे ते हिंदुत्ववादी कोल्हापूर आहे का पुरोगामी कोल्हापूर आहे? हिंदुत्ववादीच म्हणावं लागणार आता. हिंदुत्ववादी कोल्हापूर. मुलांच्या वरती दगडफेक ज्यावेळी झाली दसरा चौकात, त्यावेळी चेहरा बदलला कोल्हापूरचा खऱ्या अर्थानं बदलला. त्यावेळी असं कोल्हापूर नव्हतं कधीच. लहान मुलांच्या शाळेवरती बसवरती दगडफेक झाली की नाही, असं कोल्हापूर कधीच नव्हतं. आणि तसं भविष्यात ही कुठली वाटचाल दुसरा पायंडा पडू नये यासाठी कट्टर हिंदुत्व गरज आहे, सगळ्यांनी गरज आहे. त्यावेळी नेता पण कुठला आला नाही विचारायला. त्यावेळी झालं, सगळं झालं, कोणी उठलं पण नाही. त्याच्या आधी दंगल वीत होती, सगळं वीत होतं. त्यावेळी एवढं दगडफेक झाली, त्यावेळी काही कोण नाही. तिथल्या तिथं प्रकरण दाबलं गेलं. ते BJPकडून संजय मंडलिकांचं नाव समोर आले. BJP सुद्धा सगळा सपोर्ट करणार म्हणते, तुम्ही करणार का? आम्ही नेता बघून आता पुढे कोणाला तिकीट मिळते बघून त्याच्यावर ठरवणार. आता फायनल होत आले. फायनल अजून तरी झालेलं नाही, नक्की झालेलं नाही.
अजून होईल त्याच्यावर. हो साहेब, काय सांगा? मला एक म्हणायचं, आय टी पार्कचं तुम्ही विषय बोलताय की नाही सारखं. आय टी पार्कमध्ये काम करणारे युवक कुठले असतात? जास्त शिक्षित असतात. मग जास्त शिक्षित म्हणण्यापेक्षा काय की कमी शिकलेली सुद्धा माणसं आहेत. तर मी पण कमी शिकलेलो आहे. मी स्वतः MIDCत काम करतो आहे. MIDCत काम करून मी चहाची गाडी चालवतो आहे. मला काम करायचं आहे तर मी काम करणार, आणि हे सरकारनंच करून दिलेलं आहे सगळं. लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही की कोल्हापुरात 4 ते 5 MIDC आहेत. बाकी जिल्ह्यात कुठल्या तर आहेत का? हे सगळ्यात जास्त काम करणारे युवक आपल्या कोल्हापुरातले आहे. ते तिथं दिवसपाळी करतात आणि संध्याकाळी बाकीचा जॉब करतात. मग हे काम आहेच ना. तुम्ही प्रत्येक वेळा IT पार्क म्हणला तर तसं नाही चालणार. इतर पण काम आहेत. रंकाळ्याच्या बाजूने एक फेरी मारली, रंकाळ्यासाठी एवढा निधी आला, एक फेरी मारली तर दिसून येते की केवढा कचरा आहे, केवढी घाण आहे. आता बघा, आता सुरुवात झाली. आता तुम्ही बघितलं रंकाळ्याचं काम तर चालूच आहे. काम चालू आहे. असं नाही की आज काम चालू केलं आणि उद्या लगेच पूर्ण होणार आहे. थोडा वेळ तर झालाच पाहिजे. आणि ती वेळा लागले. तुम्ही बघायला आलं आता विमानतळ झालेच, विमानं यायला चालू झालेत. गोडा साहेबांनी मला वाटतं चालू झालेत विमानं. होणार की यातून असं काय नाही होणार नाही म्हणून. सरकार कोणतंही येऊ दे, शेवटी मी कोल्हापूरवासी आहे. कोल्हापूरचा विकास महत्त्वाचा आहे आणि अपेक्षित आहे. फक्त काय आहे की देशात जे सरकार आहे ते राज्यात असायला पाहिजे आणि राज्यातलं सरकार परत आणि शहरात असायला पाहिजे. तर हे सगळे साम्य लागेल. नाही तर काय होणार की जर कॉर्पोरेशनला दुसरी कुठे सत्ता आली की मग दरवेळा ते विरोधात काम चालते. वर्ण निधी येतोय, खाली अडत जातोय, मग त्याची कामं होत नाहीत. तसं नाही चालणार. भविष्यात कुठलं सरकार येणार आहे, त्याची कॉर्पोरेशनमध्ये सत्ता आली तर 100% आणि ह्याच्यापेक्षा कामं 500 होतील. हे तर मला वाटते नक्की आहे. महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचं नाव समोर आलं. हां, काय वाटतं? मी त्याबद्दल काय बोलू शकत नाही. शाहू महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे, त्यामुळे मी त्याबद्दल काय बोलू शकत. निश्चितपणे जर का बघितलं तर हे कोल्हापुरातील तरुण आहेत, युवक आहेत आणि ह्यांची ही मतं आहेत. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा, लोकांची मतं काय आहेत हे वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आपण जाणून घेत आहे. काही ठिकाणी बघायला गेलं तर महाविकास आघाडी आणि हेच नेता आम्हाला पाहिजे आहेत अशा पद्धतीचे वक्तव्य, आणि काही ठिकाणी बघायला गेलं तर महायुती आघाडी, मग उमेदवार कोणीही असू देत त्यांच्यासोबत आम्ही उभा राहणार, अशा पद्धतीचं ह्यांचे एक असलेलं हे मत. चॅनलच्या माध्यमातून आपण अशा पद्धतीचे वेगवेगळे लोकसभेच्या संदर्भातील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.